श्री स्वामी समर्थ। मी आज तुमच्यासाठी मटणाची भाजी घेऊन आली आहे विथ शेगव्याच्या शेंगा। कोणीतरी कमेंट केली होती की शेगव्याच्या शेंगाच्या सोबत मटणाची भाजी दाखवा। थोडी लेट झाली पण मी दाखवते। हे आहे माझं किचन आणि आता मी बनवते आहे मटणाची भाजी। मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे 6 ते 7 पाण्यात। आता मी कुकर ठेवला आहे गॅसवरती। तेल टाकून घेते। तेल साधारणतः तुमच्या आवडीने पण घेऊ शकतात किंवा जेवढं मी टाकते तेवढं सुद्धा घेऊ शकतात। आता मी त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। अर्धा किलो मटण आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी 1 ते छोटे कांदे असतील तर 2 किंवा मोठा असेल तर 1 या पद्धतीने कांदा चिरलेला आहे। आणि ज्यांनी मला सांगितलं होतं की मटणाची भाजी पाहिजे त्यांनी हाही विचारलं होतं की मसाला कोणता वापरतात म्हणून। तर त्याच्यामध्ये मी मसाला आमचा आगरी मसालाच वापरलेला आहे, पण तुम्ही दुकानातला मिक्स मसाला पण वापरू शकतात किंवा जो तुम्ही खातात तोही टाकू शकतात। त्याच्यामध्ये भाजीच्या टेस्टमध्ये जास्त काही फरक पडत नाही। कांदा थोडासा मरत आलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडासा आता लसूण पण टाकलेला आहे बारीक टेचून। आणि आता त्याच्यामध्ये डायरेक्ट मी मटण टाकत आहे। थोडंसं परतवून घ्यायचं आहे 5 ते 7 मिनिटं। व्हिडिओ थोडासा मी पुढे केलेला आहे कारण मोठा व्हिडिओ होतो म्हणून। त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच मीठ, अर्धा किलोच्या मटणाच्या हिसाबाने 5 चम्मच मसाला टाकणार आहे किंवा थोडीशी तुम्हाला तिखट हवी असेल तर 6 चम्मच पण तुम्ही टाकू शकतात। नॉर्मली 5 चम्मच अर्धा किलोसाठी खूप होतात। चांगलं परतवून घ्यायचं आहे। आता उकाळा येऊ द्यायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 चम्मच खोबऱ्याचा किस टाकत आहे। टेबल स्पून आपले छोटे असतात ते वापरले आहेत। खूप जास्त पण खोबरं टाकायचं नाही, मटणाची जी चव असते ती बदलून जाते। आता त्याच्यामध्ये मी पाणी टाकून शिजत ठेवणार आहे। तांब्या भरून टाकलेला आहे, स्टीलचा तांब्या असतो तो। कुकर लावून आपण 4 शिट्या घ्यायच्या आहेत कुकरच्या। उकाळा आल्यावर कुकर लावायचा, म्हणजे थोडासा उकाळा आल्यावर कुकरला शिटी लावायची आहे आणि 4 शिट्या घेऊन मग आपल्याला गॅस परत बंद करायचा आहे। आता भाजीला चांगला उकाळा आलेला आहे। ह्याच्यामध्ये मी 2 चम्मच गरम मसाला टाकणार आहे। आता कुकर लावून घ्यायचा आहे
आणि 4 शिट्या घ्यायच्या आहेत. शिट्या मी घेतलेल्या आहेत, पण त्या रेकॉर्डिंग करताना माझ्या हातनं मागे पुढे झाल्यात, त्याच्यामुळे तेवढं दुर्लक्ष करा. 4 शिट्या तुम्ही घ्या. आता ही भाजी खोललेली आहे मी. आता ह्याच्यामध्ये मी बटाटे आणि शेगव्याच्या शेंगा टाकणार आहे. ही अर्धी शिजलेली भाजी आहे. ह्याच्यानंतर बटाटे टाकून मग लगेचच त्याच्यामध्ये मी शेगव्याच्या शेंगा टाकणार आहे आणि परत कुकर लावून 2 शिट्या घेणार आहे. ह्याच्यात टाकल्या शेगव्याच्या शेंगा. आता परत कुकर बंद करून मी 2 शिट्या घेणार आहे. दोन शिट्या घेतल्यानंतर मी ह्याची शिटीची हवा काढून घेतलेली आहे आणि आपली भाजी ही तयार झाली आहे. बटाटे शिजलेले आहेत, म्हणजे शेंगा पण शिजल्या. बटाटे शिजल्यानंतर शेंगा पण शिजतात. साधारणतः दोघांनाही सेम टाईम लागते शिजण्यासाठी. तर आता ही भाजी मी परत एकदा गॅसवर ठेवली आहे, कारण कुकर बंद करून आपण जेव्हा भाजी शिजवतो तेव्हा त्याला कुकरचा एक वेगळासा असा वास येतो. तो येऊ नये म्हणून भाजी थोडीशी नंतर आटवायची, म्हणजे टेस्टी होते. आणि आता ह्या भाजीमध्ये मी 1 लिंबू कापून त्याचा रस भाजी बंद करायच्या टायमाला टाकणार आहे, त्याच्या आधी नाही. भाजी बंद करता करता टाकायचा आहे, म्हणजे तो टेस्टी होतो. आणि जर आपण भाजी शिजत असताना अगोदरच लिंबू टाकला तर तो कडू पण होऊ शकतो. म्हणून भाजी बंद करायच्या टायमिंगला लिंबू टाकायचा आहे. आणि आता याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकणार आहे.